478 एवढ्या रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले। इतके दिवस आपण कोरोनाशी लढताना फक्त उपचार करत होतो, आज आपण पुढच्या टप्प्यावर आलो आहोत। ह्या कोरोनापासून प्रतिबंध म्हणून देशात आज लसीकरणाला प्रारंभ होत आहे। ह्या महत्त्वपूर्ण आणि वैद्यकीय क्षेत्रातील नाविन्यपूर्ण पाऊल ठेवताना बीकेसीच्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे उपस्थित आहेत। ही सर्व डॉक्टर्स, शास्त्रज्ञ, इतर सहकारी यांच्यासाठी। आणि आपण बघितलं की एकीकडे दिल्लीत लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद तर साधलाच, पण आता आपल्या राज्यात सुद्धा या लसीकरण मोहिमेला प्रारंभ होतोय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत। महापौर किशोरीताई पेडणेकर आहेत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला दिसतात, उपमहापौर सुहास वाडकर देखील आहेत। त्यामुळे आपण बघतोय की आता राज्यात देखील या लसीकरण मोहिमेला प्रारंभ होतोय आणि त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री तिथे उपस्थित आहेत। मुख्यमंत्र्यांचं स्वागत देखील केलं जात आहे। आणि मुख्यमंत्री बीकेसी कोविड सेंटर मध्ये आता दाखल झालेले आहेत। मंत्री पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार, महाराष्ट्र राज्य तथा मुंबईचे पालकमंत्री असलेले आदित्यजी ठाकरे यांचं देखील स्वागत करण्याची विनंती मी श्री इक्बाल सिंग चहल सरांना करते। आपण बघतोय की पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं देखील इथे स्वागत करण्यात आलेलं आहे। ते सुद्धा बीकेसी कोविड सेंटर मध्ये दाखल झालेले आहेत। या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आपण बघतोय राज्यात। महापौर किशोरीताई पेडणेकर सुद्धा तिथे आहेत। जिशान बाबा सिद्दीकी यांचं स्वागत करण्याची विनंती मी अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी सर यांना करते। आणि तिथे इक्बाल सिंग चहल, सुरेश काकाणी असे सगळे देखील उपस्थित आहेत। संपूर्ण राज्य सज्ज झालेलं आहे असं आपल्याला आता दिसतंय। राज्यातली लसीकरण मोहीम तिचा प्रारंभ आता अगदी काही वेळामध्ये होणारच आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर राहुल पंडित यांचं देखील स्वागत करण्याची पुष्पगुच्छ, श्रीफळ, शाल देऊन देशवासियांसाठी आनंदाचा क्षण, राज्यासाठी सुद्धा अत्यंत आनंदाचा क्षण, कारण संपूर्ण राज्यानं, राज्यातील नागरिकांना खरं तर अतिशय धैर्यानं तोंड दिलं या सगळ्या मुंबईचे उपमहापौर संकटाला। वाडकर यांचं स्वागत करण्याची विनंती देखील त्यामुळे ककानी सरांना करते। आता त्यांनी हा क्षण अनुभवणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य कारण ज्या संकटाशी आपण गेले 10 महिने 2 हात करत होतो, त्या संकटाशी आता 2 हात करायला आपल्यासोबत लस सुद्धा तयार आहे। बांद्राचे आमदार सिजान बाबा सिद्दीकी यांचं स्वागत करण्याची विनंती देखील मी ककानी सरांना करते। तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत तिथे करण्यात येत आहे। सर्व मान्यवरांचं पुनश्च स्वागत आणि सर्वांना मी व्यासपीठावर विराजमान डॉक्टर गौतम बन्साली यांचं देखील स्वागत करण्याची विनंती मी ककानी सरांना करते। ककानी सर। आणि आपण बघतोय की आता या सगळ्यांचं स्वागत झाल्यानंतर अगदी काही वेळामध्ये लसीकरणाला सुरुवात होणार आहे। महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल सरांचं स्वागत करण्याची विनंती मी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे या दोघांनाही करते। त्या दोघांकडून चहल सरांचं स्वागत। आपण ही थेट दृश्य बघू शकतोय लोकशाही न्यूज चॅनलवर। लोकशाही न्यूज वर तुम्ही हे सगळे अपडेट्स पाहू शकता, ही सगळी दृश्य पाहू शकता। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे करत आहेत। प्रत्येक क्षणाचे अपडेट्स तुम्ही लोकशाही न्यूज चॅनलवर पाहू शकता। आपण तोही क्षण दाखवलेला जेव्हा संपूर्ण जगात पहिल्यांदा ज्या व्यक्तीला लस दिली जात होती, तो देखील क्षण आपण लोकशाही न्यूज चॅनलवर दाखवलेला। आणि आज देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर देशात ज्याला पहिली लस दिली गेली तोही क्षण दाखवला। राज्यातलंही आपण दाखवणार आहोत, प्रत्येक क्षणाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। सध्या तुर्तास ही थेट दृश्य आपण बघू शकतोय राज्यातली मुंबईतली बीकेसी कोविड सेंटर मधली। खरं तर मुंबईत 9 ठिकाणी हे लसीकरण केंद्र आहेत। बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे डीन डॉक्टर राजेश डेरे यांचे स्वागत करण्याची विनंती मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना करते।
बघतोय की तिथे अतिशय आनंदाचं वातावरण आहे, कारण अखेर ज्या संकटाला सगळेच धैर्यानं सामोरे जात होते त्या संकटावर मात करण्यासाठीची जी लस आहे ती आता उपलब्ध झालेली आहे. त्याचंच लोकार्पण आज होणार आहे. देशवासियांसाठी तर खरं तर शुभारंभ झालेला आहे. राज्यासाठी खरं तर आता हा अतिशय निर्णायक असा क्षण, महत्त्वपूर्ण असा क्षण. आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी जमलो आहोत. त्या कोविड लसीकरण केंद्राच्या संदर्भातली ही थोडक्यात माहिती. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्र हे MMRDA मैदानाच्या प्रशस्त जागेवर आपण बघतोय हा सगळा कार्यक्रम थेट लोकशाही न्यूज चॅनलवर. येथील डॉक्टर हँगरची पुनर्रचना करून सदर जागेवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध आणि अनेक मान्यवर तिथे उपस्थित आहेत. लसीकरण मोहिमेला आता अगदी काही वेळामध्ये प्रारंभ होणार आहे. डॉक्टर आणि नर्स तसेच इतर 3 कर्मचारी असणार आहेत. दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणासाठी 5 गट सुरू करण्यात येत असून लसीकरणाच्या पुढील टप्प्यात बीकेसी जम्बो कोविड लसीकरण केंद्रात 15 गट 2 पातळ्यांमध्ये असे 150 जणांचे 3 गट कार्यरत असणार आहेत. त्याच्यासाठी 15 सुसज्ज लसीकरण केंद्र तयार करण्यात आले. पूर्ण क्षमतेने 15 सुसज्ज लसीकरण केंद्र सुरू झाल्यानंतर अंदाजे 2200 ते 2600 लस लाभार्थी ह्या बीकेसी केंद्राकडून घेण्यात येणार आहेत. लस देण्याकरता आवश्यक असलेले मनुष्यबळ शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य ते प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं आहे. 8 जानेवारीला 25 लाभार्थ्यांसह लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली आणि दिनांक 15 जानेवारी रोजी दुपारी 3:30 वाजता कोविशिल्ड लसीचे 4000 डोस प्राप्त झाले असून ते दिनांक 16 जानेवारी म्हणजे आजपासून निवडलेल्या 5 गटांमार्फत वितरित करण्यात येणार आहेत. आता सगळी माहिती दिली जाते की कशा पद्धतीनं नेमकं लसीकरण होणार आहे, किती गटांमध्ये त्याची विभागणी होईल, किती जणांना ही लस दिली जाईल, याची अगदी इत्थंभूत माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल सरांना करते. यावेळी देण्यात येते. आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे सर, आदरणीय मंत्री महोदय, श्री आदित्य ठाकरे सर, आणि आपण बघतोय की इक्बाल सिंग चहल सध्या संवाद साधतायत. आदरणीय किशोरीताई, आदरणीय आमदार महोदय आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर, उपस्थित सर्व मान्यवर आणि इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे माझे सर्व मित्र आणि सर्व उपरी आपले सर्व फ्रंटलाईन वर्कर्स, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल जो स्टाफ. सर, आज आपल्या हस्ते सर जे काही लसीकरणाचा आपण कार्यक्रम शुभारंभ करत आहे सर, या संदर्भात सर मी थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. आज सर BMC अंतर्गत आम्ही 1,02,00,000 एवढे वॅक्सिन स्टोरेजची व्यवस्था पूर्ण केलेली आहे. म्हणजे उद्या आपल्याला जर 1 कोटी वॅक्सिन एकच वेळी प्राप्त झाले तर आपण कांजूरमार्गला आणि परेलला आणि आपले जे काही 8 सेंटर्स आहे मुख्य, रुपर, केम, सायन, नायर, त्यानंतर भाभा, त्यानंतर सर आंबेडकर हॉस्पिटल, शताब्दी आणि राजावाडी इथे आपण 1,02,00,000 लस आपण एकच वेळी स्टोअर करू शकतो. आणि आम्ही सर एकूण सध्या 500 टीम तयार केलेली आहे आणि सध्या आम्ही 50,000 डेली सर. इक्बाल सिंग चहल मुख्यमंत्र्यांसोबत सगळ्यांनाच आश्वस्त करतायत आणि नेमका त्यांचा प्लॅन काय आहे तो सांगतायत. दररोज करू शकतो. आता सर आज जे काही इथे कार्यक्रम सुरू होतो आहे त्यानुसार आपण जे काही बूथ तयार केलेले आहेत प्रत्येक बूथमध्ये सर 2 शिफ्टमध्ये 100 असे लसीकरण होणार आहे. आणि मी इथे आपण सर्वांच्या समोर ग्वाही देऊ इच्छितो की जे लसीकरणाचे कार्यक्रम आहे सर आम्ही अति उत्कृष्टपणे पार पाडणार सर. आपली सर डायरेक्शन कंट्रोल आणि सुपरविजन खाली सर. धन्यवाद. धन्यवाद चहल सर. त्यांनी आपल्या कार्यक्रमाची प्रस्तावना केली आहे आणि ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. ह्या उद्घाटनाप्रसंगी साहेबांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी करते. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब.
आजच्या ह्या नुसत्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांबद्दल मी बोलत नाही, तर एक क्रांतिकारक पाऊल आपण टाकतो आहोत. आणि हे क्रांतिकारक पाऊल टाकताना माझ्या समवेत आणि आपल्या माध्यमातून हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अनेकदा आपण काही शब्द वापरतो, त्या शब्दाला अर्थ असतो किंवा नसतो, पण एक प्रथा म्हणून वापरत असतो. पण आज जो मी शब्द वापरलेला आहे क्रांतिकारक पाऊल, या शब्दाबद्दल किंवा या शब्दाच्या वापराबद्दल कोणाचंही काही दुमत असण्याची अजिबात शक्यता नाही. हेच ते ठिकाण आहे की जे एप्रिल, मे, जून, जुलैपर्यंत कदाचित तुडुंब भरून वाहत होतं, पावसाळ्याने नाही, करोना रुग्णाने. अनेक रुग्ण इकडे आले आणि तेव्हा तर आपल्यासमोर काही दिशा नव्हती, हातात औषध तर आजही नाही आहे. त्यांचं काय होणार आणि त्यांना ट्रीटमेंट देताना आपलं काय होणार, हे आपलं काय होणार याचा विचार न करता ज्यांनी ज्यांनी या रुग्णांची सेवा केली किंवा त्या रुग्णांचे जीव वाचवले, त्या तमाम कोविड योद्ध्यांना मी मानाचा मुजरा करतोय. आणि आजचं एक क्रांतिकारी पाऊल जयल साहेब, तुम्हाला सुद्धा मी महापालिकेचं, मुंबई महापालिकेचं एक पालन करते किंवा रक्षक आणि त्याचं सिम्बॉल म्हणून तुम्हाला मी तुमचं अभिनंदन केलेलं आहे, तुमचा सुद्धा मी सत्कार केलेला आहे. माझ्यासोबत इकडे आपले टास्क फोर्सचे डॉक्टर्स आहेत, शशांक जोशी साहेब आहेत, राहुल पंडित आहेत, त्याच्यानंतर प्रदीप व्यास, हे सुद्धा एक भक्कम आपल्या आरोग्य व्यवस्थेचा एक खांब आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, ते दिवस आजही आठवल्यानंतर अंगावरती शहारा येतो. दिवस रात्र एकच चिंता होती, तणाव होता, काही हाताशी नसताना पुढे कसं जायचं हा एक मोठा प्रश्न होता. पण त्या सर्व संकटाच्या काळामध्ये ही सगळी लोक जर का आपल्या सोबत नसते, तर आजचं मी तर म्हणेन हे थोडं किंबहुना ओस पडलेलं कोविड केअर सेंटर हे आपल्याला असं पाहायला मिळालं नसतं. आणि हे असंच पाहायला मिळो अशी माझी प्रार्थना आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मुंबई असो किंवा संपूर्ण जगातच हॉस्पिटल्स पुरत नव्हती, रुग्णशय्या मिळत नव्हत्या. आणि मग तेव्हा युद्धकालीन परिस्थितीत जसं एखादं काम केलं जातं तसं हे 15 दिवसामध्ये कोविड केअर सेंटर आपण उभारलं. अनेकांना वाटत होतं काय होणार, कसं होणार, पण एक इथे सुरुवात केल्यानंतर आपण मुंबईमध्ये आणखीन कोविड केअर सेंटर उभारली, राज्यामध्ये उभारली आणि एक मोठा आधार या सगळ्या सेंटरचा आपल्याला त्या काळात झाला. आज जो क्रांतिकारक किंवा क्रांती करणारा दिवस उजाडलेला आहे. अनेक दिवस आपण ऐकत होतो लस येणार 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 नुसत्या बातम्या येत होत्या, पण लस तर येत नव्हती. आज लस आपल्या हातामध्ये आलेली आणि त्याची सुरुवात आपल्या सर्वांच्या साक्षीने आता इथे होणार. पण एक मी नम्रपणाने सर्वांना सांगू इच्छितो की इथे सुद्धा तुमचे कॅमेरे आमच्यावरती आहेत, म्हणून इकडे किती गर्दी हे आपल्याला दाखवतोय आपण. पण इथून जर का कॅमेरा मी लावला तर तुमची गर्दी किती आहे हे सुद्धा लोकांना कळेल. आणि हे सुद्धा योग्य नाही आहे. अजूनही संकट टळलेलं नाही आहे. कारण अनेकदा असं वाटू शकतं किंवा बहुतेक जणांचा असा भ्रम होऊ शकतो, आता काय लस आले, आता काही होऊ शकतं. नाही, लस आता सुरुवात होते. सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस, काही महिने लागणार आहेत. या लसीचा प्रभाव किती आहे, किती काय राहणार आहे ते एक एक दिवस गेल्यानंतर कळणार आहे. लस तर आलेली आहे, पण सगळ्यात उत्तम लस ही आपल्या तोंडावर असलेली मास्क हीच आहे. मास्क घालणं हे सोडायचं नाही. म्हणजे मी तर म्हणेन लस घेतल्यानंतर सुद्धा जर डॉक्टर साहेब चुकीचं बोलत आपण इथले इथे मला बरोबर करा, लस घेतल्यानंतर सुद्धा मास्क हा वापरावाच लागेल. कारण आत्तापर्यंत ह्या संकटाचा जो आपण मुकाबला केलेला आहे त्या 3 सूत्रांनीच केलेला आहे. मास्क घाला, हात धुवा आणि अंतर ठेवा. ह्या 3 सूत्राचं जर का आपण आपल्याला विसर पडला तर मग मात्र पुन्हा हे संकट जसं काही देशांमध्ये दुप्पट तिप्पट वेगाने आलेलं आहे तसंच ते कुठेही येऊ शकतं. आणि असं संकट पुन्हा येऊ नये हे पुन्हा एकदा प्रार्थना करतो की कोविड केअर सेंटर असंच रिकामं पडलेलं राहू दे. असुरे सुविधा असतील, पण काही काही सुविधांचा उपयोग न होणं हे जास्त चांगलं असतं. म्हणून ह्या निमित्ताने शुभेच्छा देताना एकच म्हणेन की आजपासून आपण सुरुवात करतो आहोत. सुरुवात तर झालेली आहे,
पण आपल्याला कोरोनाचा शेवट करायचा आहे आणि कोरोनाचा जोपर्यंत शेवट आपण करत नाही तोपर्यंत ज्या काही सूचना आम्ही वेळोवेळी देतो आहोत त्याचा अगदी काटेकोरपणाने आपण पालन करावं, त्या सूचना पाळाव्यात एवढीच मी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ठाकरे साहेब. अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी आपल्याला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण वाट पाहत होतो आणि प्रथम लस ज्या लाभार्थींना दिली जाणार आहे त्या लाभार्थी म्हणजे डॉक्टर श्रावणी चौहान आणि आहार तज्ज्ञ मधुरा पाटील यांना BKCचे डॉक्टर्स पहिली लस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि बाकीचे मान्यवर यांच्या उपस्थितीत देणार आहेत. आहार तज्ज्ञ मधुरा पाटील आणि डॉक्टर मनोज पाचांगे. तर आपण बघतोय की आता राज्यात देखील लसीकरण मोहिमेला प्रारंभ होतोय. लोकशाहीची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय. आणि राज्यातल्या लसीकरण मोहिमेला आता प्रारंभ होतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित आहेत. राज्यातली ही पहिली लस. सध्या देशभरात आणि जगभरात किंवा राज्यात आपण ज्या कोरोनाच्या प्रतिबंधक लसीची वाट बघत होतो त्या लसीकरणाचा आज दिवस उजाडला. तो सुवर्ण क्षण आणि त्या ऐतिहासिक गोष्टी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने इथे पार पडत आहेत. आणि त्याच कार्यक्रमाचा साक्षीदार म्हणून आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री. तर आपण बघतोय की आता राज्यातलं खरं तर लसीकरण सुरुवात झालेल्या लसीकरणाचा शुभारंभ होतोय. राज्यासाठी अत्यंत आशादायी असं हे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः यावेळी उपस्थित आहे आणि अत्यंत महत्वाचा क्षण असा हा राज्यासाठी तुम्ही पाहू शकताय थेट लोकशाही न्यूज चॅनलवर. पहिली लस राज्यातली, मुंबईतली आत्ता देण्यात येते. कोरोना विरुद्धची लढाई, त्या लढाईतलं हे अत्यंत महत्वाचं निर्णायक पाऊल आणि निर्णायक क्षण आपण बघू शकतोय. कोरोनाची राज्यातली पहिली लस आता देण्यात येते आणि हा ऐतिहासिक क्षण आपण बघू शकतोय लोकशाही न्यूज चॅनलवर. खरं तर प्रत्येक राज्यातील नागरिकाला हा क्षण लक्षातच राहणार आहे, कारण गेले खरं तर 10 महिने आपण ह्या क्षणाची वाट पाहत होतो की लस नेमकी केव्हा येईल आणि राज्यातील नागरिकांना ती केव्हा दिली जाईल. तर हीच ती वेळ आहे. आत्ता ह्या क्षणाला राज्यातील नागरिकांना लस देण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः यावेळी उपस्थित आहेत. BKC कोविड सेंटर मधली ही थेट दृश्य आपण बघू शकतोय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या लसीकरणाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी अतिशय धैर्यानं काम केलं अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस सगळ्यात आधी देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे आपण बघतोय की कोरोनावरची ही राज्यातली पहिली लस खरं तर त्यांचाच हा सन्मान आहे, हा त्यांचा मान आहे, ज्यांनी कोरोनाच्या अतिशय कठीण काळात राज्य सावरलं, वाचवलं आणि आता त्यांना ही लस देण्यात येते. नेमके काय प्रिकॉशन्स घ्यायचे याची सगळी माहिती त्यांना दिली जाते.
आपण बघतोय सध्याची सगळ्यात मोठी बातमी आणि सगळ्यात महत्त्वाचा क्षण, राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण, संपूर्ण राज्य ज्या क्षणाची गेले काही महिने अगदी आतुरतेनं वाट बघत होते. प्रत्येकाच्या मनात हा एकच प्रश्न होता, प्रत्येकाच्या तोंडी हा एकच सवाल होता की लस नेमकी कधी येणार. तर ती लस आता आलेली आहे आणि राज्यातील नागरिकांना ही लस आता देण्यात येते. आपण ही थेट दृश्य बघू शकतोय. लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि हीच ती कोरोनावरची लस राज्यातील नागरिकांना आता दिलेली आहे. खरं तर हाच तो अपूर्व क्षण, ज्या क्षणाची प्रत्येक जण आतुरतेनं वाट बघत होते. लसीकरण मोहिमेला राज्यात प्रारंभ झालेला आहे आणि आतापासून राज्यातल्या नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, लसीकरणाच्या मोहिमेला शुभारंभ झालेला आहे. कोरोनावरची लस आता आलेली आहे आणि राज्यातल्या नागरिकांना ती द्यायला सुरुवात देखील झालेली आहे. हा प्रश्न सगळ्यांच्या मनातला आता कायम मिटलेला आहे, त्याचं उत्तर आता संपलेलं आहे, उत्तर मिळालेलं आहे. राज्यात आता कोरोनावरची लस उपलब्ध आहे अगदी ह्या क्षणापासून आणि ती देण्यात सुद्धा आलेली आहे राज्यातील नागरिकांना, राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना. हेच ते आरोग्य कर्मचारी ज्यांनी कोरोनाच्या काळात आपलं अमूल्य वेळ, अमूल्य योगदान दिलं, अपूर्व असं योगदान दिलं. दिवस रात्र अहोरात्र ते झटले, मेहनत केली आणि आज खरं तर त्यांचाच पहिला मान आहे. संपूर्ण राज्यभर खरं तर आता आनंदाचं वातावरण, कौतुकाचं वातावरण. आपण बघतोय आता क्रमाक्रमानं लस द्यायला सुरुवात होते आहार तज्ञ मम्मी नाव आणि स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, त्याचप्रमाणे महापौर किशोरीताई पेडणेकर, आयुक्त इक्बाल सिंग चहल, सुरेश काकाणी, उपमहापौर सुहास वाडकर, सगळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि राज्यातल्या एका नागरिकाला लस देण्यात आलेली आहे. आता ह्यापुढे ही लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. संपूर्ण राज्यभर आता या लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. BKC कोविड सेंटरमधली ही थेट दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही न्यूज चॅनलवर. आणि आता ही कोरोनावरची लस दुसऱ्या नागरिकाला देण्यात येते. खरं तर स्वप्नवत असा हा क्षण राज्यातील सगळ्याच नागरिकांसाठी. खरं तर आजचा हा क्षण अनुभवताना राज्यातल्या सगळ्याच नागरिकांच्या डोळ्यासमोरून गेले 10 महिने अतिशय झरझर गेले असतील. कारण ते लॉकडाऊनचे दिवस, कोरोनाची भीती, हे सगळं खरं तर लगेचच डोळ्यासमोरून गेलं. आणि मग त्यानंतर इतक्या कठोर परिश्रमानंतर, मेहनतीनंतर आलेली ही कोरोनाची लस खरंच भारतीयांसाठी एखाद्या संजीवनीपेक्षा कमी नाही आहे. आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या लसीकरणाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता ही लस राज्यातील आता दुसऱ्या नागरिकाला देण्यात येते. आणि त्यांना व्यवस्थित समजावण्यात देखील येते नेमकं काय काळजी घ्यायची, दुसरा डोस नेमका कधी घ्यायचा आहे, लस घेतल्यानंतर नेमकं कशा पद्धतीनं वागायचं आहे, सगळे प्रिकॉशन्स त्यांना सांगितले जातात. आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष लस दिली जाईल. खरं तर राज्यासाठी अतिशय आश्वासक असं हे चित्र आहे. अगदी सगळ्यांचंच लक्ष या दिवसाकडे लागून होतं. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील नागरिकांना आता ही लस दिली जाते.
थेट दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही न्यूज चॅनलवर. कोविडची ही लस राज्यातील नागरिकांना देण्यात येते. अतिशय महत्त्वाचा असा हा क्षण. त्या क्षणाची सगळे जण अगदी आतुरतेनं वाट बघत होते आणि अगदी लस घेणारे आरोग्य कर्मचारी सुद्धा विजयाची साईन, विक्ट्री साईन दाखवतायत. आपण कोरोनाशी नेमका कसा लढा दिला, कशा पद्धतीनं त्याला धैर्यानं सामोरे गेलो आणि आता इतक्या प्रचंड संकटानंतर आज लस घेताना अगदी त्यांना विजयी झाल्यासारखं वाटतंय आणि ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. खरं तर राज्यात लसीकरणाला सुरुवात झालेली असली तरी राज्यातील नागरिकांनी बेफिकीर होऊन चालणार नाहीये. प्रत्येकानं कोरोनाविषयक नियमांचं अजूनही पालन करणं आवश्यकच आहे. मात्र आपल्या लढाईला आता अधिक बळ मिळालेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. सक्षम असं, सज्जड असं बळ मिळालंय. आपण ही थेट दृश्य बघू शकतोय लोकशाही न्यूज चॅनलवर. लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत. आणि आता राज्यातील लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालेला आहे. लसीकरणाच्या अभियानाला प्रारंभ झालेला आहे. कोविड-19ची ही लस याकडे संपूर्ण राज्याचं, देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष लागलेलं होतं. खरं तर ह्याच लसीची सगळेजण प्रचंड उत्सुकतेनं वाट पाहत होते. ती लस आपण आता दृश्यांमध्ये बघू शकतोय. गेले 10 महिने सगळेजण याच दृश्याकडे खरं तर डोळे लावून बसले होते. कधी नेमकं हे दृश्य बघायला मिळणार, लस केव्हा येणार, राज्यातील नागरिकांना ती केव्हा दिली जाणार, व्यासपीठावर बसण्याची विनंती करते. याचीच खरं तर सगळीकडे चर्चा होती आणि आत्ता तो क्षण आपण अनुभवला. तो ऐतिहासिक क्षण आपण अनुभवलेला आहे. लोकशाही न्यूज चॅनलवर अखेर लस आलेली आहे आणि आता राज्यात प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. गेले 10 महिने खरं तर सगळ्यांसाठीच प्रचंड कठीण होते, धैर्याचे होते. मात्र राज्यातील सगळेच नागरिक त्याला अतिशय धैर्यानं सामोरे गेले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले राज्याचे मुख्यमंत्री पीकेसी कोविड सेंटरमध्ये आपण बघतोय ही थेट दृश्य आणि हीच ती कोरोनावरची लस. माननीय पालकमंत्री महोदय श्री आदित्य ठाकरे सर आणि इतर मान्यवर, माननीय महापौर किशोरताई पेडणे मॅडम, माननीय आरोग्य सभापती, माननीय उपमहापौर, आपण बघतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही सूचना देत आहेत आणि काही गोष्टी जाणून देखील घेण्याचा प्रयत्न करतायत. महापौरांशी ते संवाद साधतायत, त्याचबरोबर तिथल्या कर्मचाऱ्यांशी देखील ते संवाद साधतायत. आणि कशा पद्धतीनं याचं नियोजन असणार आहे हे देखील त्यांनी जाणून घेतल्यानंतर ते आता तिथल्या सगळ्या व्यवस्थेबद्दल जाणून घेतील. कौन गए हैं डिजास्टर मैनेजमेंट से, ना कि उन्हें मैसेजेस आए जो कोविन ऐप से आना एक्सपेक्टेड था. तो क्या कोई टेक्निकल इशू हुआ था जिसके चलते मैं समझा नहीं. कोविन ऐप से जो लोगों को मैसेजेस जाने वाले थे, वैक्सीनेशन मिलने वाला था. एक मिनिट प्रदीप जी. काल रात्री 2 वाजेपर्यंत काहीतरी बग होता म्हणून ते SMS थोडे ते धीमी गतीने जात होते. परंतु 2 वाजता सकाळपासून ते कोविड ॲप सुरळीतपणे सुरू झालेलं आहे आणि सकाळपासून ते SMS घेण्याची पण सुरुवात झालेली आहे. सर सीएम सर, मयांक भागवत BBC मराठीमधून. सीएम सर कुठे आहात? सीएम सर इकडे हां. कोवॅक्सिन लसीबद्दल अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे, डॉक्टरांमध्येही संभ्रम आहे. काही डॉक्टरांनी कोवॅक्सिनबद्दल संभ्रम अजूनही व्यक्त केलेला आहे, काळजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारची कोवॅक्सिनबद्दल काय भूमिका आहे, कारण अजूनही ती ट्रायल फेजमध्ये आहे. एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कोणतंही राज्य सरकार स्वतःहून या वॅक्सिनच्या बाबतीमध्ये देण्याच्या बाबतीत कार्यक्रमामध्ये पुढाकार घेतलेला आहे, जसं आज आपल्या सर्वांच्या साक्षीने झाला आहे. पण कोणती लस द्यावी हे सगळे निर्णय संपूर्ण त्याची परीक्षा घेतल्यानंतर केंद्र सरकारचा जो आरोग्य विभाग आहे तो घेत असतो.
कोविडमधलं जे काही युद्ध आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही सूचना ह्या त्यांच्याकडनं येत असतात आणि सूचना एक ठीक आहे की त्यांनी दिल्यानंतर त्याच्यात आपण काही गोष्टी ॲडिशन करू शकतो, पण लस कोणती द्यायची हा संपूर्ण निर्णय पूर्ण त्याची खात्री पटवून मग केंद्र सरकार घेत असतं. आणि मला असं वाटतं की ज्या अर्थी त्यांनी आज स्वतः माननीय पंतप्रधानांनी याचं उद्घाटन केलेलं आहे, म्हणजेच या लसीकरणाबद्दल किंवा वॅक्सिनबद्दल कोणाच्याही मनात कोणताही संदेह असता कामा नये. ज्यांची ज्या लसची खात्री पटेल, कारण जेव्हा आम्हाला माहिती दिली गेली अजून किमान 2 ते 3 कंपन्या या येत्या काही काळामध्ये त्यांच्या कंपनीची लस आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतात. त्यांची चाचणी सुरू आहे, त्या चाचणीची खात्री पटल्यानंतर मग तो निर्णय घेतला जाईल. म्हणजेच काय की ज्या वॅक्सिनचा कोटा किंवा साठा आपल्याकडे आलेला आहे आणि देण्यासाठी केंद्राने पुढाकार घेतलेला आहे, परवानगी दिलेली आहे, म्हणजेच त्याच्याबद्दल कोणतीही शंका असण्याचं कारण नाही. ती कोणाला द्यावी, कशी द्यावी याच्याबद्दल सुद्धा गाईडलाईन स्पष्ट आहे. क्या ये वैक्सीन फ्री में दी जाएगी और आप कब लेंगे वैक्सीन? मेरे लिए तो जैसे मैंने कहा कि पहली सूचना केंद्र से आई है और प्रधानमंत्री जी ने साफ कहा है कि पहले जो भी कोविड योद्धा है उनको देना चाहिए, अदरवाइज आज शायद मैं पहला मेरा नंबर होता राज्य का मुख्यमंत्री. क्या ये वैक्सीन फ्री में दी जाएगी? वैक्सीन फ्री में दी जाएगी? जैसे सारी सूचना ऊपर से आएगी, कितनी वैक्सीन कब आएगी, चार्जेस क्या होंगे, फिलहाल आज के दिन तो वो फ्री में है, जो अपने कोविड योद्धा हैं उनके लिए तो फ्री में है. आने वाले दिनों में स्पष्ट हो जाएगा कि क्या चार्जेस केंद्र लगाएगी, क्या होगा, ये सब केंद्र के ऊपर निर्भर है. जब उनका डिसीजन वो ले लेंगे तब हम हमारा ले लेंगे. अरे माइक द्या ना कोणी तरी. अभी सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से जो अप्रूवल हुआ है वो दोनों वैक्सीन को इमरजेंसी यूजेस के लिए अप्रूवल हुआ है. तो अभी सेंट्रल गवर्नमेंट से अब तक की गाइडलाइन के अनुसार क्या कॉमन मैन को कब तक दी जाएगी और इसके लिए किस अब तक कोई इसमें क्लॅरिटी नाही है, क्योंकि जसजसा हा कोटा उपलब्ध होईल, यांचं उत्पादन वाढेल तसतसा साहजिकच आहे त्या अधिकाधिक सर्वांना उपलब्ध होईल. आणि त्याचबरोबरीने मी सांगितलं की जी माहिती आम्हाला वॅक्सिनबद्दल दिली गेलेली आहे त्याच्यात आणखीन 1-2 कंपन्या ह्यासुद्धा त्यांचा प्रयोग सुरू आहे, म्हणजेच लाईनीत आहेत. लवकरात लवकर त्यासुद्धा जर का त्याच्यात त्यांनी मंजुरी मिळवली तर आपल्याला हा जो काही साठा आहे तो वाढत जाईल, इसकी कालाबाजारी को लेकर के भी नहीं. फिलहाल तो कालाबाजारी का कोई सवाल नहीं उठता, क्योंकि ये पूरा गवर्नमेंट कंट्रोल है. केंद्र शासन हर एक राज्य को अपना अपना कोटा दे रही है. और जैसे आपने देखा कि पूरा रजिस्ट्रेशन होने के बाद उसके बाद ही वो दिया जा रहा है और उसका सब नाम वगैरह लिखा जा रहा है, आधार कार्ड वगैरह सब लिखा जा रहा है. सीएम सर एक सवाल वसीम न्यूज 18 से यहाँ पे अभी भी लोगों के बीच में एक भ्रम फैला हुआ है वैक्सीन को लेकर, तो राज्य सरकार इसे किस तरह से दूर करेगी? क्या लोगों के दिल में अभी भी भ्रम फैला हुआ वैक्सीन को लेकर, अभी भी काफी लोगों नहीं. एक बात मैं जरूर कहना चाहूँगा, जो बात मैं 2 शब्द मैंने क्या उसमें कही थी. वैक्सीनेशन की शुरुआत जरूर हुई है. कुछ दिनों में, कुछ महीनों में मेरा विश्वास है कि जो हमारी जनता है उनके लिए भी वैक्सीन उपलब्ध हो जाएगा. लेकिन इसके बावजूद मास्क पहना, आपने नहीं पहना है, मास्क पहना, हाथ धोते रहना और जो फिजिकल डिस्टेंस है वो रखना, ये कोरोना से दूर रहने का एक मैं ज्याला म्हणतो ना आपण प्रभावी आणि सिद्ध झालेला इलाज है. वैक्सीन लेने के बाद भी जब तक कोविड पूरा जाता नहीं है विश्व से या अपने देश से, तब तक मैं सबको नम्र विनती करना चाहता हूं कि मास्क पहनना ना भूलें, हाथ धोना ना भूलें और एक दूसरे से अंतर बनाए रखें. ठीक है, धन्यवाद सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण बघितलं की आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेशी संवाद साधत होते आणि त्यांनी यावेळी
औपचारिकरित्या सांगितलं की राज्यात आता लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. लसीकरणाला त्याच्या मोहिमेला शुभारंभ झालेला आहे आणि यापुढे नेमकी कोणती कशी काळजी घ्यायची ह्या सगळ्याबद्दलची माहिती त्यांना मिळेल. आणि जेव्हा माध्यमांशी संवाद साधताना त्यांना विचारलं की तुम्ही याची पहिली लस घेणार का किंवा तुम्ही नेमकी लस केव्हा घेणार, तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्याच मुख्यमंत्र्यांना तसे स्पष्ट सांगितलेले आहे की सगळ्यात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली पाहिजे. त्यामुळे आरोग्य कर्मचारी सगळ्यात आधी लस घेतील आणि मग त्याच्यानंतर सगळे इतर. त्यामुळे ते म्हणाले की आज जर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसती तर कदाचित पहिली लस राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मीच घेतली असती, असं ते म्हणाले. बघतोय पण आपण आता सध्याची सगळ्यात मोठी बातमी, राज्यात लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. अतिशय महत्त्वाची बातमी राज्यासाठीची आणि आनंदाची बातमी, दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आलेली आहे. राज्यात लसीकरणाला यशस्वीरित्या सुरुवात झालेली आहे. गेले 10 महिने खरं तर कोरोनाशी लढा दिल्यानंतर आता लस आलेली आहे आणि लस राज्यातील नागरिकांना द्यायला देखील सुरुवात झालेली आहे. BKC कोविड सेंटरमध्ये हे पहिलं लसीकरण पार पडलं आणि आता यानंतर राज्यात सगळीकडे लसीकरण सुरू होईल. मुंबईत 9 ठिकाणी हे लसीकरण असणार आहे.